₹749च्या कपड्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला. उरमुडी व जिहे कटापूर योजनेचे पाणी मानखटावमध्ये त्वरित सोडावे, अन्यथा आंदोलन करणार. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा इशारा. कराड तालुक्यातील वेणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा भाजपचे नेते मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत पार पडला. उरमुडी व नेरचे पाणी शेतीसाठी सोडण्याची शेतकरी व ग्रामस्थांची खटाव तालुक्यातील वडूज तहसीलदार यांच्याकडे मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेस नूतन जिल्हा अध्यक्ष मकरंद बोडके यांचा कातरखटाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे वाठार किरवली येथे श्री अंबामाता मंदिर व श्री महादेव मंदिराची करण्यात आली स्वच्छता. सातारा शहरात 23 जानेवारी रोजी EVM मशीनची अंत्ययात्रा काढणार. माजी आमदार लक्ष्मण माने यांची सातारा शहरातील तामजाईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती. जावली तालुक्यातील कुसुंबी येथील काळूबाई देवी मूर्ती व वज्रलेप प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न. मानखटावचे काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुखांनी शून्यातून विश्व निर्माण केले. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे खटाव तालुक्यातील निमसोड येथे भावनिक वक्तव्य. वाई तालुक्यातील मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश VR जोशी यांचे निर्देश. आमदार जयकुमार गोरेंनी शासकीय क्रीडा संकुलाची दुरुस्ती कामे खटाव तालुक्यातील वडूज येथे केली पाहणी. मान तालुक्यातील बिजवडी येथील जास्तीत जास्त तरुणांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कर्ज प्रकरणे मंजूर करून देणार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची माहिती. फलटण विधानसभा मतदारसंघातील चारा पाणी टंचाईचे प्रशासनाने नियोजन करावे, आमदार दीपक चव्हाण यांची पंचायत समिती आढावा बैठकीत प्रतिपादन. कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनातील डॉग शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. साताऱ्यात 1 लाख ज्योतींनी उजळणार गांधी मैदान. रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. 2 वर्ष तडीपार असलेल्या एकाला कराडच्या DB पथकाने केली अटक. नागरिकांनी इशारा देताच वाई नगरपालिकेने दुंडी विनायक मंदिर परिसरात केली स्वच्छता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा कोरेगावात विराट मोर्चा. राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. कोरेगावच्या तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. पाटण तालुक्यातील उधवणल येथील माजी सरपंचासह ग्रामस्थांचा दौलतनगर येथे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश. वाई तालुक्यातील बावधनच्या सरपंच शुभांगी कांबळे या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटातच. वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांची घेतली भेट. फलटण तालुक्यातील खडकी येथे फोनपेद्वारे एकाची 14,333 रुपयांची फसवणूक. फलटण ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील पालकमंत्री चषक 2024 स्पर्धेला दौलतनगर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांची भेट. कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर भरवण्यात आलेल्या कृषी औद्योगिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील बेलवडी हवेली गावाच्या हद्दीत कार पलटी होऊन झालेल्या अपघातात प्रवासी जखमी. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सातारा शहरातील करंजे येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली भैरवनाथ मंदिर परिसराची स्वच्छता.
जावली तालुक्यातील मेढा येथील मित्रमेळा फाउंडेशन व शशिकांत शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी कळंबे येथे नदी स्वच्छता उपक्रम राबविला. सकल मराठा समाजाच्या वतीने मान तालुक्यातील मसवड येथे रॅली काढून मराठा योद्धा मनोज जारंगे यांच्या आंदोलनास दिले समर्थन. कराड तालुक्यातील तळबीड येथे श्रीराम मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेची तयारी युद्धपातळीवर सुरू. जावली तालुक्यातील मेढा बसस्थानकाचे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीकडून पाहणी. सातारा शहरातील शनिवार पेठच्या सोन्या मारुती मंदिर परिसराची नगरसेविका आशा पंडित यांनी केली स्वच्छता. सातारा शहरातील मंगळवार पेठच्या काळाराम मंदिरात सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह ट्रस्टींकडून स्वच्छता. कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूरमध्ये जागरूक नागरिक आणि चालकाचे प्रसंगावधान. एसटी बसला लागलेली आग आणली आटोक्यात. सुजाण नागरिकांमुळे प्रवाशांचा जीव वाचला. कोरेगावच्या मुख्याधिकाऱ्यांसह 14 नगरसेवकांची चौकशी करा. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केली मागणी. सातारा शहरातील गांधी मैदान येथे आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते महाआरती पार पडली. मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाकरता साताऱ्याचं नियोजन पूर्ण. मराठा समन्वयक समितीचे गोडवली येथे दिली माहिती. कराड तालुक्यातील पाल येथे खंडोबा देवाच्या रथमार्गावर बांधलेल्या तारळी नदीवरील पुलाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. सातारा शहरातील सदर बाजारमधील सैनिक नगर परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाची आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आली सुरुवात. सातारा शहरातील सदर बाजार येथील हनुमान मंदिराची सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी केली